शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी काही वेळापूर्वी एका आमदाराचा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला आहे. त्यांनी दावा केलेला आहे की शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी जे आहेत ते आपल्याला पैशाच्या गड्ड्यांसोबत पाहायला मिळतात. ज्यांच्यावरती आरोप झाले ते स्वतः आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत आहेत. अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट केला. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसताय. हा नक्की व्हिडिओ कधीचा आहे किंवा तुम्हाला वाटतं का या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला गोवलं जातंय? कशाचा व्हिडिओ आहे? खरं ते अंबादास दानवेच खरं सांगू शकतील. आता त्याने जे फोटो ट्विट केलेत किंवा त्याच्यात ते कट करून सगळं दाखवलं आहे, हे त्रिवार सत्य उभा महाराष्ट्र बघतोय. आता ते लाल टी शर्ट घातलेला माणूस कोण आहे, त्याचा चेहरा कोण आहे दाखवला पाहिजे, किंवा एखाद्याचं काय डिबेट असेल, संवाद असेल तर संवाद दाखवला पाहिजे, तरच ही खरी सत्यता बाहेर येईल. उगाच कोणाची तरी बदनामी करणं किंवा माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. हा कधीचा व्हिडिओ आहे हे तेच सांगू शकतील. आता अंबादास दानवे विरोधी पक्षनेतेपद राहिलेले आहेत. आज शिवसेनेमध्ये त्यांची पद काय आपल्याला माहीत आहे. आज शिवसेनेमध्ये त्यांना कोणी विचारत नाही, ही त्यांची वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की रायगडच्या राजकारणामधलं एकंदर आता आपण बघितलं तर याचा बोलवता त्यांनी रायगडवासीच कोणतरी असावा जो त्यांना सांगितलं आहे. हे स्पष्ट होईलच, पण ते त्यांनीच सांगावं की त्याला हे सगळं बोलण्यासाठी कोणी सांगितलं, सत्यता आहे ते. असं कोणातरी बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. पैशाच्या गडी दाखवणं, कोणते लाल टी शर्टवाला माणूस दाखवणं, तर कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे ना. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाहीत? 100% नाही आहे. आणि मी सांगितलं की मी जर त्यांनी दाखवलं सिद्ध करून तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. एवढं सत्य सांगणारा कोण आमदार नसावा. तर ते असं म्हणतात की मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी पहा की व्हिडिओमध्ये आमदार काय करतायत पैशांच्या गड्ड्यांचं. तर विरोधी पक्षाची भूमिका राहिलेली आहे. आपण बघितलं तर गेले 2-4 महिन्यामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप झाले, हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी कुठला तरी विषय काढणं हाचा अशातला तो एक भाग असं मला वाटतं. म्हणून त्याच्याकडे गांभीर्याने बघणं ठीक नाही आहे. मी माझ्या रात्रीचं फ्लाईट मिस झालेलं आहे. मी रात्री पोचल्यावर मी नक्की त्याच्या संदर्भातलं भाष्य करेन, विधिमंडळात भाष्य करेन. पण माझं दानवेंना ओपन चॅलेंज आहे की आपण समोरासमोर येऊन त्याच्यावर डिबेट करावं. जे सत्यता आहे ते लोकांसमोर कळेल, त्यात काय नवीन नाही आहे. म्हणजे तुम्ही हे 100% सांगताय की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही आहात? 100% नाही आहे. त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलंय? मार केलेला आहे. ते स्पष्ट दिसते ते. आणि त्याच्यामध्ये लाल टी शर्टचा माणूस कोण आहे, त्याच्या राईट हातामध्ये घड्याळ आहे, असं सगळं दिसते चित्र सगळं त्याच्यात. पण ही अंबादास दानवेची जुनी सवय आहे. ॲक्च्युली ते ब्लॅकमेलच आहे असं मी नक्की सांगेन. अशा पद्धतीनं एवढे पैशांचे गड्डे येतात कुठून मग नक्की? की तुम्हाला जर तुम्ही दावा करताय की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही आहात, मात्र अशा पद्धतीनं एवढे पैशांचे व्हिडिओ सापडतात, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे का नाही? 100% कारवाई झाली पाहिजे, चौकशी अंती. जर अंबादास दानवे असं दाखवतात, त्यांचे पुरावे असतील आणि जर ते प्रूव्ह करू शकले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे पैसे त्यांनी कुठून आणले ते. आणि उभा महाराष्ट्र बघतोय, कारण जे पैसे दाखवतात, जो व्यक्ती दाखवतो, जो संवाद दाखवतो, त्याच्यामध्ये एवढी विसंगती आहे. आणि जर त्यांच्याकडे खरंच जर काय माहिती असेल तर त्यांनी कुठल्याही चॅनलवरती माझ्याशी डिबेटला यावं. तुम्ही आता गंभीर आरोप करताय की यांचं बोलवता धनी रायगडवासी नक्की कोण आहे, काय नक्की सांगायचं काय की म्हणजे रायगडमधून हे पुरवण्यात आलं? शेवटी रायगडच्या राजकारणातली वाढती हे बघितलं तर विरोधकांपैकी त्यांना कोणीतरी सुपारी दिली असावी असं मला नक्की वाटतं. कारण त्यांना महेंद्र दळवी कोण, महेंद्रजी कारकिर्दी काय आहे हे त्यांना माहीत नसावी. कारण त्या शिवसेनेमध्ये मी जिल्हाप्रमुख होतो, तेही जिल्हाप्रमुख होते. त्यानंतर ते विधान परिषदेत गेले, मी आमदार झालो, मी दुसऱ्यांदा आमदार झालो. हे त्यांना नक्की त्याविषयीचं ज्ञात असावं. पण ही सगळी बदनामी करण्याचं कटकारस्थान या संदर्भातली सुपारी त्यांना दिली असावी असं मला नक्की वाटतं. दिली पण नक्की सुपारी नाही, हे ते त्यांनीच सांगावं. त्यांनी माझ्या चॅनलसमोर येऊन सांगावं की हे त्यांना कोणी सांगितलं, याचा बोलधनी कोण आहे, किंवा त्यांच्या वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे उद्धव सर, त्यांनी सांगावं त्या संदर्भातलं. असं मला त्याला प्रति चॅलेंज आहे त्यांना. नाही, मात्र मग तुम्ही असं म्हणताय की रायगडमधूनच सुपारी देण्यात आली असावी. नक्की महेंद्र दळवींना थांबवण्यासाठी हे केलं जातं किंवा महेंद्र दळवी गेल्या काही दिवसांपासून जे उघडपणे प्रसारमाध्यमांमध्ये भूमिका घेतात, सभांमधून मांडतात, त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रयत्न केला जातो? मी रायगडच्या राजकारणामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेवर मी कायम आहे. जरी युतीमधले काही घटक पक्ष नेते असेल तरी माझी भूमिका स्पष्ट आहे. कारण गद्दारी या विषय आमच्यातला नाही आहे. कारण जे त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याविषयी बोलणं आमचं कर्तव्यच आहे आणि ते लोकांसमोर येते. आणि म्हणून रागापोटी त्यागापोटी त्यांनी मला वाटतं अंबादास दानवेला सुपारी देऊन असं बोलावं लावलं असं मला व्यक्तिमत निश्चित वाटतं. पण अंबादास दानवे सांगतील बा त्यांना कोणी सांगितलं आहे बोलण्यासाठी, आणि मग सत्य येईल. असं कोणतरी कट करून फोटो दाखवणं आणि बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. नाही, मात्र मग आता जे व्हिडिओमध्ये दिसत आहे की तुमचा चेहरा पाहायला मिळाला असं अंबादास दानवे म्हणतायत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याची चौकशी करा. तुम्ही सुद्धा मागणी करताय का की या व्हिडिओची चौकशी? मी सुद्धा विधिमंडळामध्ये मागणी करणार, आग्रही मागणी करणार आहे. याची सत्यता लोकांसमोर आली पाहिजे. अंबादास दानवे का मीच सांगतो, जर त्याने आरोप केले असतील तर मीच विधिमंडळाच्या पटलावरती मांडणार आहे की याची सत्यता लोकांसमोर आली पाहिजे.
आणि कळलं पाहिजे किंवा यातला खरा दोषी कोण आहे किंवा कोणाचा फोटो आहे, कोणी हे केलं आहे आणि याचा बोलवता धनी कोण आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. की मग कारवाई कोणावरती व्हावी? अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट केला म्हणून त्यांच्यावरती, की तुम्ही म्हणताय रायगडमधून कुणीतरी सुपारी दिली असेल, मग ही कारवाई अंबादास दानवे व्हायला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ते नक्की कळेल की त्यांना हे कोणी बोलण्यासाठी सांगितलं किंवा या बोलवधनी कोण आहे हे लोकांसमोर उघड सत्य येईल. आणि अंबादास मला वाटत नाही एवढे राजकारणात ते परिपक्व आहेत असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. विधानसभेतला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं की राज्य आर्थिक संकटामध्ये आहे, आर्थिक अडचणीमध्ये आहे असं सांगितलं जातं, लाडक्या बहिणीचा बोज राज्याच्या तिजोरीवर पडला असं सांगितलं जातं. एवढे पैशांचे गड्डे जर अशा उघडपणे आढळत असतील, व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल, तर कुठंतरी चुकते असं वाटत नाही? नाही, असं विरोधकांना वाटतं, पण सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना कुठे वाटत नाही. सरकार अतिशय सुस्थितीत चालू आहे आणि वेगवेगळ्या दिशेने आहे. जे काय आपण भरपाई असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतील ह्या प्रामाणिकपणे देत असतात. त्याच्यामुळे काही नवीन काय नाही आहे. विरोधक आरोप करणं त्यांचं काम आहे आणि त्याला उत्तर देणं आमचं काम आहे. पण अशा पद्धतीचं बदनामीकारक एखाद्या कटकाचं रचणं हे एखाद्या नेत्याला शोभत नाही आहे किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अजिबात शोभत नाही आहे. महेंद्र दळवींना का बदनाम केलं जाते? मग एवढे पैशांचे गड्डे दाखवले जातात. मी तर थेट माणूस आहे. मी कोणाच्या आरोप करायला कधीही घाबरत नाही आहे. तो नेता किती वरिष्ठ आहे, कुठल्या पक्षाचा आहे, तर मला काही फरक पडत नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. त्याच्यामध्ये काय लपवण्याचं कारण हीच माझी कारकीर्द आणि हीच माझी ओळख आहे असं मला वाटतं. त्यामुळे यातून ते केलं असावं असं मला वाटतं. आणि म्हणून मला सांगितलं की यातला बोलवता धनी कोणतरी वेगळाच आहे, तो अंबादास दानवेंनी सांगायला पाहिजे असं माझं मत आहे. तो अंबादास दानवेंना हे व्हिडिओ पुरवण्यात आहे. नाही, व्हिडिओ हा खरा नाहीच आहे. आणि व्हिडिओ जर खरा असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. अधिवेशन का सुरू विधिमंडळाच्या समोरच मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यात नवीन काय? नाहीतर अंबादासने राजकीय त्याग करावा त्याचा सगळ्याचा. हे नेते एकनाथभाई शिंदे आहेत, त्यांच्याकडे तुम्ही तुमची काय भूमिका मांडणार? साहेबांना आमचा पूर्ण विश्वास आहे की असं कुठल्या कधीही आम्ही करू शकत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे त्यांचं ते मत नक्की प्रकट करतील. मी त्यांच्याशी सगळं बोलेन. पण असं फोटो कट करून कोणाचा तरी फोटो लावणं, माझा दुसरा फोटो लावणं आणि पैशाची गड्डी दाखवणं आणि मग सांगणार किंवा ह्याच्यामध्ये इलेक्शनला पैसे वाटप केले, असं केलं, हे विरोधकांचं कामच आहे. त्याच्यामध्ये काय गांभीर्याने बघणं इतपत तो विषय नाही आहे. भास्कर जाधव म्हणतात की 2 नंबरचे पैसे आहेत हे सगळे सत्ताधारी. आता भास्कर जाधवना जास्त माहीत असावं या संदर्भातलं, कारण ते कोकणात नेते आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त भास्कर जाधव सांगू शकतील, कारण त्याला माझ्यापेक्षा विधिमंडळाचा अभ्यास जास्त आहे आणि त्यामुळे त्यात तेच जास्त सांगू शकतील. पण जे सत्य आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. मात्र तुम्ही असं दावा करताय की हा व्हिडिओ खोटा आहे किंवा त्याच्यामध्ये फोटो मार्क करून वापरण्यात आलेला आहे. अंबादास दानवेंच्या विरोधामध्ये काय मग कायदेशीर कारवाई करा, नोटीस पाठवणार? करणार, नक्की कायदेशीर नोटीस हे करणार. त्यांच्यावर मानेचा गुन्हा दाखल तर नक्की करणार मी. पण विधिमंडळाच्या पटलावर मी विषय मांडून महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना यातला सत्यता काय आहे ही लोकांना. कारण मी ओपन चॅलेंज दिलं आहे. जर याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता आली तरी माझा आमदारकीचा मी राजीनामा त्या पटलावर द्यायला तयार आहे. हा व्हिडिओ काय परिचित वाटतोय? तुम्ही म्हणताय की लाल शर्ट रंगाचा माणूस पाहायला मिळतोय किंवा तुमचा फोटो वापरला, हा व्हिडिओ काय परिचित वाटतोय का? तुम्ही कधी पाहिलाय का कुठे? तो लाल शर्ट टी शर्टवालाचा जो व्यक्ती आहे त्याचा चेहरा जर दाखवला तो नक्की कळेल हा माणूस कोण आहे. आणि मग अंबादास दानवे सांगतील की उभा महाराष्ट्र बघेल. अशी असत्यता लोकांसमोर मांडणं आणि एखादी बदनामी करणं हे काय शोभनीय नाही आहे, ठीक नाही आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही महत्त्वाचं म्हटलात की रायगडमधून सुपारी कोणीतरी देण्यात आलेली आहे. नक्की याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? गेल्या काही दिवसांपासून तुम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भानं अधिकृतरित्या भांडताय, उघडपणे तुमची भूमिका मांडताय. राजकारणामधून नक्की मग सुपारी कोणी देण्यात आली? नाही, रायगडचं राजकारण हे वेगळ्या दिशेत चाललं आहे. आपण बघितलं पालकमंत्रीपदाचा वादविवाद तर नक्की आहे किंवा आता झालेल्या निवडणुकीमध्ये झालेले आरोप देखील महाराष्ट्राने बदलेले आहेत. आणि काही गोष्टीची मी स्पष्टता दिलेली आहे की हे सगळे झालेले आहे ज्याकरता कर्ज धनी कोण आहे. आणि मग त्याच लोकांनी त्याला सुपारी दिली आहे का असं मला वाटतं. का त्यांचे हिताचे संबंध आहेत, काही व्यावहारिक संबंध देखील रायगडच्या वरिष्ठ नेत्यांच्या दानवेंवर आलेले आहेत आर्थिकदृष्ट्या. आणि मग अशा पद्धतीने आम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र असले असं आमचं व्यक्तिमत निश्चित आहे. पण ती सत्यता लोकांसमोर आली पाहिजे आणि ते सांगण्यासाठी अंबादास दानवेंनी ह्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित सादर करायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित. मात्र तुम्ही उघडपणे नाव घ्यायला टाळताय. करेन ना मी. जेव्हा मी नागपूरमध्ये पोचेन तर मी तर आत्ता सांगितलं ना, अंबादास दानवेंनी कुठल्याही चॅनलवरती डिबेटला यावं, पुरावे घेऊन यावेत. मी तर ओपन चॅलेंज दिलं आहे की माझ्या आमदारकीचा मी राजीनामा द्यायला तयार आहे. आता त्यांच्याकडे कुठलं पद पण उरलेलं नाही दानवे साहेबांकडे आणि पक्षात त्यांना कोण हलक्यात घेत नाही आहे. पाहतोय की या सगळ्या प्रकाराची सुरुवात जी आहे ती रायगडमधूनच झाली असावी आणि रायगडमधून सुपारी देण्यात आलेली आहे की अशी शंका येते, अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.